नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तुम्हाला थंबनेल बघून लक्षातच आलं असेल की CUP पुणे या कॉलेजला स्पॉट ऑन समजा जे विद्यार्थी घेऊ इच्छित आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजूनही स्पॉट ऑन रिलेटेड CUP कॉलेजबद्दल काही माहिती नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूया. लक्षात घ्या, स्पॉट ऑन म्हणजे काय, जे काही ऑफिशियल राऊंड राहतात. लास्ट इयरला 3 राऊंड होते कॅप राऊंड, या इयरला 4 राऊंड आहेत. तर ही 4 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर तरी त्या कॉलेजेसमध्ये जर काही जागा रिमेनिंग राहत असेल तर मग त्या रिमेनिंग जागा त्या स्पॉट राऊंड थ्रू भरल्या जातात. स्पॉट राऊंड म्हणजे मॅनेजमेंट नाही. CUP इज द गव्हर्नमेंट कॉलेज आणि कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंटचा काही विषय नसतो. ठीक आहे, जो विषय असतो तो फक्त स्पॉट राऊंडचा. समजा जर सीट रिमेनिंग राहिला तर सगळे जे काही इन्स्टिट्यूट्स आहे स्पॉट राऊंडमध्ये जाऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता ही जी काही नोटिफिकेशन आहे, BTech ACAP अगेन्स्ट कॅप म्हणजे स्पॉट राऊंड नोटिफिकेशन विथ द डिटेल शेड्यूल. आणि एक नोट पण दिलेली आहे की जो काही स्पॉट राऊंड ॲप्लिकेशन त्यांनी मागवलेला आहे 8 तारखेपर्यंत त्यांनी एक्सटेंड केलेला आहे. ठीक आहे, यावर आपण क्लिक केल्यानंतर एक PDF येते. ही PDF मी ऑलरेडीच डाउनलोड केलेली आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. हा जो काही पूर्ण अनाऊन्समेंट चालणार आहे CUP कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडबद्दल, तर 10 ते 15 सप्टेंबरच्या मधात या सगळ्या गोष्टी चालणार आहे. ठीक आहे, इथं लक्षात बघा, इफ सीट त्यांनी म्हटलेलं आहे, इफ सीट रिमेन्स वॅकंट आफ्टर द कॅप राऊंड 4, okay, spot rounds will be conducted as per the following schedule. बघा आता, the number of seats vacant for the round 1 if any shall be notified on the CUP Technological University Pune website 8/9. ठीक आहे, काही हरकत नाही. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार फॉर द कॅन्डिडेट्स अप्लाइड टू द एलिजिबल. म्हणजे ज्यांनी जे काही फॉर्म्स मागितलेले आहे स्पॉट राऊंडसाठी त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार. ओके, ती मेरिट लिस्टला कधी लागणार आहे आपल्याला? 8 तारखेला सायंकाळी 9 वाजेपर्यंत. ठीक आहे, मग सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे ज्यांना काही अडचणी असतील ते करू शकतात. ठीक आहे, ग्रीव्हन्स रेज करण्याबद्दलची टोटल माहिती दिलेली आहे. मग फायनल मेरिट लिस्ट आफ्टर ॲड्रेसिंग द ग्रीव्हन्स शॅल बी पब्लिश 9 तारखेला सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागणार आहे. ठीक आहे, कम्प्लीट प्रोसिजर बघणार आहे आपण. द कॅन्डिडेट्स हू विशेस टू अप्लाय द पार्टिसिपेंट इन द युनिव्हर्सिटी लेवल स्पॉट राऊंड नीड्स टू रजिस्टर द फॉलोइंग लिंक. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी तर करायचा लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे 8 सप्टेंबरला. एक रजिस्ट्रेशन म्हणजे काय नाही, एक सिम्पल त्यांचा फॉर्म आहे. ठीक आहे, आणि पे द स्पॉट राऊंड ॲप्लिकेशन फीस. ठीक आहे, तुम्हाला हे ॲप्लिकेशन फीस वगैरे इथे भरायची आहे. ठीक आहे, तुम्हाला जी काही PDF आहे ती सेव्ह वगैरे करून घ्यायचं. आता बघा, रजिस्ट्रेशन फॉर द स्पॉट राऊंड रजिस्ट्रेशन लिंक अवेलेबल ऑन दिस. ठीक आहे, मग आपण यावर जर क्लिक केलं आणि याला जर अलाउ केलं तर तुम्हाला 8 सप्टेंबरपर्यंत इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, त्याची परत एक PDF आलेला आहे, इम्पॉर्टंट डेट्स अँड द इन्स्ट्रक्शन्स अप्लाय फॉर द स्पॉट राऊंड ॲट CUP टेक्निकल युनिव्हर्सिटी. ठीक आहे, बघू शकता बघा, फॉर द फर्स्ट इयर BTech ॲडमिशन म्हणजे मंडे 8 सप्टेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि डायरेक्ट सेकंड इयर BTech वाल्यांसाठी 10 सप्टेंबर 2025. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर द कॅन्डिडेट्स हुज नेम डिड नॉट अपिअर इन द फायनल मेरिट लिस्ट CET सेल मुंबई शुड अप्लाय विथ द नॉन कॅप. बिलकुल बरोबर आहे. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी समजा कॅप प्रोसिजरमध्ये भागच नाही घेतलाय तो नॉन कॅपमध्ये जाईल. आता इथं 2 लिंक्स दिलेल्या आहेत तुम्हाला, फॉर द कॅप रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आर द फॉर नॉन कॅप. म्हणजे स्पॉट राऊंड तुम्हाला दोन्ही कॅन्डिडेटसाठी करता येते, ज्यांनी कॅपसाठी रजिस्ट्रेशन केलं आणि ज्यांनी केलेलं नाही. तर ज्यांनी कॅप रजिस्टर्ड केलं, सहसा कॅप रजिस्ट्रेशन सगळ्यात राहते, त्यांच्यासाठी ही गुगल फॉर्म लिंक आहे. आणि ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी ही गुगल फॉर्म लिंक आहे. ठीक आहे, बघा आपण कॅप रजिस्टर्ड स्टुडंटवाल्यांसाठी ही जी काही गुगल फॉर्म लिंक आहे ही ओपन केली. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काइंडली पे द फीस बाय द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स लिंक. ठीक आहे, या लिंकमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजा पेमेंट रिलेटेड दिल्या. बघा, इथं गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लिहिलेलं पण आहे नोट बघा, देर इज नो मॅनेजमेंट कोटा ॲट CUP टेक्नॉलॉजिकल पुणे युनिव्हर्सिटी. स्पॉट राऊंड आणि मॅनेजमेंट कोटा या 2 गोष्टी वेगळ्या आहेत इथे लक्षात. ओके, स्पॉट राऊंड म्हणजे ज्या काही रिमेनिंग्स आहे सगळ्या राऊंड झाल्यानंतर बघा, हे तुम्हाला इथं क्लिक करायचं, नेक्स्ट करून मग तुम्ही तिकडे सगळ्यात जम्प होणार आणि तुम्हाला सगळ्या तो गुगल फॉर्म भरायचा आहे. हे लक्षात, चला काही हरकत नाही. बघा, आता टेबल नंबर 1, ॲडमिशन शेड्यूल फॉर द महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स JEE मेन्स PCM. ओके, फॉर द स्पॉट राऊंड. बघा, महाराष्ट्र सिटी स्पॉट राऊंड 1 10 तारखेला या सगळ्या गोष्टी होणार आहे. ठीक आहे, रिपोर्टिंग टाइम आहे 10 AM. ओके, आणि CUP टेक MST CET जनरल मेरिट लिस्ट नंबर फॉर BTech. ठीक आहे, म्हणजे जो काही मेरिट लिस्ट नंबर येणार 1 ते 10 या विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक आहे, राऊंड 1 स्टेज 1. ठीक आहे, मग ज्या विद्यार्थ्यांचा मग जसं जसं जनरल मेरिट लिस्ट चेंज होणार तसं तसं त्यांचा टाइम चेंज झालेला आहे. ठीक आहे, आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह कंटिन्यू डेट म्हणजे 10 तारखेला समजा जर झाले नाही
जनरल मेरिट लिस्ट नंबर फॉर बीटेक्स 1 ऑनवर्ड्स, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मग 11 तारखेला समजा दिलेला आहे. आणि जे विद्यार्थी जेई थ्रू, काही विद्यार्थ्यांचा जेईचा स्कोर असणार, काही विद्यार्थ्यांचा सीईटीचा कोर्स, त्यांच्यासाठी बघा राऊंड 1 साठी मग रिपोर्टिंग टाइम मेरिट लिस्ट नुसार नंबर चेंज केला आहे. मग तो कंटिन्यू 12 तारखेला पण होणार, ठीक आहे, पहिला राऊंड. आता टेबल नंबर सेकंड, राऊंड 2 तुमचा 12 तारखेला राहणार. इथं लक्षात, ओके, MSTCT जनरल मेरिट लिस्ट नंबर, म्हणजे बरेच विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी समजा तिथं अप्लाय करणार, तिथनं ते मेरिट लिस्ट नंबर काढणार. इथं लक्षात, ओके. मग प्रत्येक रँकनुसार सगळ्यांचं टायमिंग वेगवेगळं आहे. तुम्ही बघू शकता राऊंड 2 स्टेज 2, मग हे परत कंटिन्यू होणार, ओके. मग जेई वाल्यांसाठी, ओके. त्यानंतर राऊंड 3 इथं लक्षात 13 तारखेला, ओके. त्यानंतर जेईसाठी आफ्टर स्पॉट राऊंड ऑन 13 सप्टेंबर इफ सीट रिमेन्स वॅकंट ड्यू टू द बेटरमेंट ऑर कॅन्सलेशन. आता जे काही विद्यार्थी स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन घेत आहेत, ओके, त्यांचं समजा काही विद्यार्थ्यांचं जर कॅन्सलेशन झालं 13 सप्टेंबर नंतरची गोष्ट, मग ॲडिशनल मल्टिपल स्पॉट राऊंड्स विल बी कंडक्टेड 13 सप्टेंबर फ्रॉम 6 PM ऑनवर्ड्स टिल 11:30 PM फॉर पर्सन, म्हणजे जेई वाल्यांसाठी आणि सीईटी वाल्यांसाठी. त्याच्या लक्षात ॲडमिशन शेड्यूल फॉर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स स्पॉट राऊंड 4 तर 14 तारखेला, ओके. म्हणजे रँकनुसार जनरल मेरिट लिस्टनुसार सगळ्यांना त्यांनी वेगवेगळ्या दिवशी बोलवलेलं आहे. जेई वाल्यांसाठी, महाराष्ट्र सीईटी वाल्यांसाठी, ओके, सगळ्या टेबलमध्ये तेच आहे. ओके, आफ्टर द स्पॉट राऊंड 5 इफ सीट रिमेन्स वॉकट ड्यू टू द वेळ कॅन्सल द ॲडिशनल मल्टिपल राऊंड 15 सप्टेंबरला, ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. ॲडमिशन राऊंड स्टे विल बी कनेक्ट ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या ऑफिशियलीच होणार आहेत. फॉर FY BTech ॲडमिशन्स ॲक्टिव्हिटी ड्युरिंग द स्पॉट राऊंड, रिपोर्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स टू द मेन ऑडिटोरियम CUET टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे स्ट्रिक्टली ॲज पर द शेड्यूल, ठीक आहे, मेन्शन, अँड द कॅन्डिडेट शुड ब्रिंग युनिव्हर्सिटी फीज इन द फॉर्म ऑफ डिमांड ड्राफ्ट, DDच्या मार्फत तुम्हाला या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. स्टुडंट्स हु आर ऑलरेडी ॲडमिटेड CUET टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे थ्रू कॅप राऊंड पेमेंट ऑफ नॉन रिफंडेबल ॲडमिशन प्रोसेसिंग 1500 रुपये, 1000 कॅटेगरीज आणि 1200 कॅटेगरीवाल्यांसाठी, ठीक आहे. म्हणजे जे विद्यार्थी स्पॉट राऊंडमध्ये भाग घेत आहेत तर त्यांना काय म्हणू शकतो, त्याला प्रोसेसिंग फी आहे. कॅटेगरीवाल्यांसाठी 1200 आणि जनरलवाल्यांसाठी 1500, ठीक आहे, या इथे भरायचं आहे. व्हेरिफिकेशन तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. कॉल फॉर द सीट अलॉटमेंट शॉल बी बाय काउन्सिलिंग ॲज पर द इंटर, जी काही मेरिट लिस्ट लागणार त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळा कॉल आहे. सबमिशन ऑफ, ठीक आहे, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं, पेमेंट पण तुम्हाला सगळं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कळून जाणार, ठीक आहे. ठीक आहे, आपण आता फीजबद्दल बघूया थोडं, मे बी खाली राहिला, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्या, PDF तुम्हाला मिळते, हा, ठीक आहे. फी स्ट्रक्चर फॉर द स्टुडंट्स ॲडमिटेड इन द अकॅडमिक इयर 25-26 प्रोग्राम्स BTech फर्स्ट इयर BA ऑल डिस्प्लेस अँड बी प्लॅनिंग. बघा, हा बी प्लॅनिंग त्यांचा एक हाई कोर्सेस आहे, जसं की म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हा बी प्लॅनिंग त्यांचा कोर्सेस आहे, ठीक आहे. आणि आपल्याला आता फी बघायचं आहे. बघा, कॅप राऊंड आणि ॲडमिशन कॅटेगरी 2 केलेला आहे. कॅप राऊंड आणि नॉन कॅप म्हणजे स्पॉट राऊंडसाठी, दोन्ही राऊंडसाठी कशा प्रकारच्या फीज आहे त्या आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता जनरलसाठी 1,56,000 फी आहे कॅप राऊंडवाल्यांसाठी, आणि स्पॉट राऊंडवाल्यांसाठी SC ST कॅटेगरीसाठी 9,700. VJNT OBC ॲन्युअल इन्कम बिलो 1.5 लाख जर राहिलं तर तुम्ही बघू शकता 79,000. ॲन्युअल इन्कम अबव म्हणजे 1.5 लाखांच्या वरसाठी 1,56 आणि ऑल गर्ल्स 1,56, ठीक आहे. या सगळ्या कॅटेगरीज इथं दिलेल्या आहे. आफ्टर दॅट कॅप राऊंडचं सध्या आपल्याला म्हणजे विचारच नाही करायचा, कारण की आपण सगळं ही जी काही गोष्ट करतो आपण नॉन कॅपसाठी करतो, हे लक्षात. तर ही झाली तुमची टोटल फी, ठीक आहे. जेई वाल्यांसाठी जास्त दिसते, गर्ल्स एक कोणती तरी योजना असणार, JK मायग्रंट, TFWS, PWC, ठीक आहे, कॅपवाल्यांसाठी आहे, हे लक्षात. ओके, तर अशा प्रकारचे हा फी स्ट्रक्चर पण दाखवलेला आहे. आणि मॅनेजमेंट नसल्यामुळे फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला डिफरन्स नाही दिसते, ओके. म्हणजे काय नाही, कॅटेगरी राहिली तर काही मोठा इश्यूज नाही आहे, परंतु असंही म्हणजे मॅनेजमेंट जर कोटा राहिला असताना खूपच, म्हणजे इथे तर राहण्याची शक्यता नाही, परंतु जिथे मॅनेजमेंट कोटा राहतो तिथं फीचा म्हणजे कॅप राऊंड आणि स्पॉट म्हणजे मॅनेजमेंटसाठी फीचा खूप डिफरन्स पडतो. इथं असं शक्यताच नाही आहे, कारण की आपलं मॅनेजमेंट नाही, लक्षात. तर एक सविस्तर माहिती होती, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना
आणखी काही जर महत्त्वाच्या गोष्टी असणार तर मी इथं नक्कीच बघण्याचा प्रयत्न करतो. हा बी प्लॅनिंग वेगळाच कोर्स आहे. बी प्लॅनिंगसाठी त्यांनी वेगळं दिलेलं आहे. हा PDF आपण ऑलरेडी बघितलेला आहे. अच्छा, ही डेट एक्सटेंड केली होती बघा. फर्स्ट इयर बीटेकसाठी आपल्याला जो काही स्पॉट डेट होता 8 सप्टेंबर एक्सटेंड झालेली आहे. ही जुनी असणार. ठीक आहे, ही PDF जुनी आहे. ठीक आहे, तर अशाच खाली अजून बघायचं आहे का इन्स्ट्रक्शन्स याचा त्यांचा इंटेक दिलेला जो काही सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स आहे बघा. 300 पैकी 80% इंटेक जो CET वाल्यांसाठी राहतो, 20% इंटेक JEE वाल्यांसाठी राहतो आणि 15% जे गल्फ कंट्रीजमध्ये ज्यांचे पॅरेंट्स वर्क करतात, ओरिजिनली इंडियाचा असलेला यांच्यासाठी इंटेकचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ठीक आहे लक्षात. आणि जसं की प्रायव्हेट कॉलेज जर राहिला तर 80% कॅप थ्रू भरतात आणि 20% ते टोटली मॅनेजमेंट थ्रू भरतात. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.